नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं ज्वारीच्या पिठाचं घावणं आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून दाखवणार आहे। तर पहिले आपण चटणी बनवून घेऊया। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा ही कच्चे शेंगदाणे 4 चमचे घेतलेले आहेत, 4 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, देठासकट घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, छोट्या आकाराचा बघा लसूण आहे, 6 ते 7 पाकळ्या आहेत, थोडंसं कमी घातला तरी पण चालू शकते, अर्धा इंच आलं, थोडंसं एकदम जिरं आहे, छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकणार आहे बघा मी 1 चमचा दही, थोडंसं आंबट दही आहे, ह्या चमच्याच्या मापानं सगळं साहित्य घेतलेलं आहे, जसं फुटाण्याची डाळ, शेंगदाणे ह्या चमच्याच्या मापानं सगळं घेतलेलं, थोडेसे डाळ आणि शेंगदाणे कमी जास्त घेतले तर चालेल, तुमच्याकडे जर असेल तर थोडंसं सुक्कं खोबरं जरी टाकलं तरी चालेल, आणि जर दही नसेल टाकायचं ना तर अर्धा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। ह्यात करणार आहे थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा थोडंसं पाणी टाकून मी बारीक करून घेतलेलं, अशा पद्धतीने झालेलं आहे। अजून जरी पातळ जरी केलं थोडंसं तरी चालू शकते। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्याचं पण बघा मी काढून घेतलेलं, बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। तडका पॅन घेतलेला आहे बघा, त्यातमध्ये अर्धी पळी तेल गरम करून घेतलेलं आहे, चांगलं कडक तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणारे जिरा आणि मोहरी, छोटा अर्धा चमचा, थोडीशी हिंग, त्यात टाकणारे कढीपत्ता आणि त्यात टाकणारे 2 सुकलेल्या मिरच्या। आपण हा तडका ओतून घेऊया। नुसते मोहरी जरी टाकली तरी चालतं। तडका बघा मी ओतून घेतलेला आहे, मस्त असं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण घावणे बनवून घेऊया। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा ज्वारीचं पीठ टाकून घेऊया। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ह्याच वाटीच्या प्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये 3 वाटी पाणी टाकायचं आहे। तर पहिलं 1च वाटी मी पाणी टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्या गाठी होऊ नयेत। असं एकसारखं बघा मिक्स करत राहायचं, कारण की जर गाठी जर झाल्या ना आपल्याला ते व्यवस्थित बनवायला येत नाहीत, त्यासाठी आपल्याला हलवून घ्यायचं चांगलं। ही 1च वाटी आपण पाणी टाकलं होतं, ह्याच्यामध्ये आपल्याला अजून 2 वाटी पाणी टाकायचे, सेम वाटीच्या प्रमाणे टाकायचे, दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी, 3 वाटी। एका वाटीला आपण 3 वाटी पाणी टाकलेलं आहे। थोडंसं कधी कधी कमी जास्त पण होऊ शकतं, कमी पण लागतं आणि जास्त पण लागतं, आपल्याला एकदम पातळ करायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हलवून घ्यायचं, असं वर खाली करून घ्यायचं चांगलं। इतकं पातळ केलं बघा, आपल्याला एवढं पातळ पाहिजे। एका वाटीला 3 वाटी पाणी बरोबर होतं बघा। पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, त्याच्यावर आपण एकदम थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल काय करायचं माहिती आहे का, ब्रशनं नाही तर टिश्यू पेपरनं सगळीकडे असं पुसून घ्यायचं। पुसून घेतलेलं आहे बघा सगळीकडं तेल। आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पाण्याचा टिपका टाकायचा आणि परत पुसून घ्यायचं। आपल्याला एकदम कडक गरम पाहिजे बरं का तवा। पाणी टाकून पण बघा मी लगेच पुसून घेतलेलं आहे, असं वर खाली करायचं आणि वतायचं असं। गॅस बिलकुल आपल्याला बारीक करायचा नाही, ही टाकल्यानंतर आपल्याला गॅस ह्याचा मिडियम करायचा, फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालतं। थोडं थोडंसं कुठं जर राहिलं का नाही तर असं थोडंसं सोडून घ्यायचं, मस्त होतात एकदम। आता याला आपण चांगलं भाजून घेऊया, झाकण वगैरे पण ठेवायची गरज नाही आहे। वरून काय करायचं माहिती आहे का, असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं, साधारणसं तेलाच्या जागी बटर जरी टाकला तरी चालते, तूप जरी टाकलं तरी पण चालते। आणि हे नुसती ज्वारी आहे बरं का, ज्वारीच्या पिठामध्ये काही मिक्स नाही आहे, गॅस आहे मिडियमच, आणि मिडियम गॅसवरच चांगलं भाजून घ्यायची, चांगलं वरचं सुकलं पाहिजे, साईडनं सुटलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। गॅस बारीकच करायचा नाही बिलकुल। मस्त असं बघा सुकलेलं आहे आणि साईडनं बघा ह्याच्या कडा बघा अशा सुटलेल्या आहेत बघा, अशा पद्धतीमध्ये। अजून थोडा वेळ जरी ठेवलं तरी चालू शकतं, त्याला काय करू आपण पलटी करून घेऊया। जर तुम्हाला पाहिजे तर नाही पलटी केलं तरी चालेल, एकदम कडक होतात बघा मस्त, आणि खायला चांगलं असं सॉफ्ट होतात, असं नाही की कडक म्हणजे एकदम कुरकुरीत। जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे ना तर बघा अजून लाल जरी केलं की नाही तरी पण चालू शकतं। आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, गॅस मग जर तुमचा जर एकदम लहान मोठा जर असेल तर मग थोडंसं असं फिरवायचं आणि सगळ्या साईडून वगैरे असं चांगलं भाजून घ्यायचं। 1 मिनिट बरंच फक्त पलटी करून ठेवायचं। 1 मिनिट झाले बघा, फक्त मी पलटी केलं होतं, तर बघा मस्त असं झालेलं आहे, काढून घेते। आणि आता आपण कशावर टाकायचे माहिती आहे का, असं टोपल्यावरती बघा, अशा पद्धतीत पलटी करून पण बघा हे मस्त असं भाजलं गेलेलं आहे। आणि याला काय करायचं, असं थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आणि मग एखाद्या टोपल्यामध्ये किंवा अशा कॉटनच्या कपड्यावर एक साईडला लावून ठेवायचे, घडी घालून। अशा पद्धतीचे मी बाकीचे सगळे बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।